बीड जिल्ह्यातील आणखी एका गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। बनावट नोटा आणि गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सगळ्या जनतेचा एसआयटीवरती विश्वास आहे, तपास व्यवस्थित सुरू आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली। विष्णू चाटेनं स्वतःचा मोबाईल फेकून दिला, त्यामुळे घुले आणि त्यांच्यामधील वाद संवाद तपासायचा आहे असं धस म्हणाले। नॉर्वे आणि स्वीडनची टूर ही ऑक्टोबर महिन्यातच ठरली होती। शासनाकडून रितसर परवानगी घेऊनच रजेवर आहे असं स्पष्टीकरण डॉक्टर अशोक थोरात यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांवरती दिलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे। एसआयटीनं कोर्टाकडे घुलेच्या रिमांडची मागणी केली होती आणि मकोका कोर्टानं एसआयटी कोठडी सुनावली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी कराडमध्ये सरपंचांनी मोर्चा काढला। यावेळी हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध करण्यात आला। तहसील कार्यालयासमोर सरपंचांनी ठिय्या आंदोलन करत हत्येप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादी जाहीर केली। या सर्वांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी त्यांनी केली। या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथला गुंडाराज संपेल असा दावा तृप्ती देसाईंनी केला। महादेव मुंडे हत्या प्रकरणातला 15 महिने उलटल्यानंतरही आरोपीला अटक न झाल्यामुळे मुंडे कुटुंबियांनी पोलीस उपअधीक्षकांची आज भेट घेतली। यावेळी आरोपीला अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली। मी परिवहन मंत्री असेपर्यंत एकही बस भाडेतत्वावरती घेणार नाही असं विधान सरनाईक यांनी केलं। तर दरवर्षी 5000 स्वमालकीच्या बसेस घेणार, याला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असं सरनाईकांनी सांगितलं। हिंगोलीच्या बसस्थानक आवारामध्ये ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। एसटी बसच्या प्रवासी भाड्यात वाढ केल्यामुळे त्याच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। एसटीच्या तिकिटाच्या भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला। छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वात रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यात आलं। अंबादास दानवेंसह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं। नांदेडमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला। नांदेड बस स्थानकामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। तिकीट दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। एसटीच्या भाडेवाढीचा अन्याय थांबवण्यासाठी शरद पवार गटानं एल्गार केला। सामान्य जनतेवरती अन्याय करणाऱ्या सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश करणार असं वक्तव्य अमोल मातेल यांनी केलं। भाडेवाढीच्या निर्णयावरनं विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला। भाडेवाढीला अजित पवारांचा विरोध आहे। परिवहन मंत्र्यांनी भाडेवाढ केलेली नाही, मग दरवाढीचा निर्णय कुणी घेतला? परिवहन खात्याला कुणी वाली नाही का, असा सवाल वडेट्टीवारांनी केला। तर एसटीची भाडेवाढ तत्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता। त्यांच्या या वक्तव्यानंतर निंबाळकर आणि पाटील समर्थक आक्रमक झाले। समर्थकांकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलं। यावेळी एसटीची भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। शक्तीपीठ महामार्गाला बीडमध्ये शेतकऱ्यांनी विरोध केला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं। महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला। यवतमाळमध्ये स्कूल बसच्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। याबाबत अद्याप शाळा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली गेली नाही। त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेला घेराव घालत शिक्षकांना जाब विचारला। अमरावतीच्या सोनरी गावात चक्क विद्युत खांबावरती बसून शेतकऱ्यांना अनोखं उपोषण सुरू केलं। हा विद्युत खांब रस्त्यावरनं बाजूला करण्याच्या मागणीसाठी पोलवरती खाट बांधून या शेतकऱ्यांना उपोषण केलं। धुळे तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीविरोधात आंबेडकरी युवक संघटना आक्रमक झाली। या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला आणि मारहाण प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। सरसकट कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालावरती आधारित भाव ठरवण्याचा अधिकार मिळावा आणि पीक विमा मिळावा या मागण्यांसाठी शेतकरी थेट रस्त्यावरती उतरलेत। आपल्या बैलगाड्यांचा रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। गेल्या 4 वर्षांपासून छावा सिनेमाचं काम सुरू आहे। लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे, मात्र त्यावरून वाद होत असेल तर वादग्रस्त आणि आक्षेपार्ह असलेली दृश्य आम्ही काढून टाकू असं वक्तव्य छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केलं। छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित असलेल्या छावा सिनेमाच्या पडताळणीसाठी विशेष शोचं आयोजन करण्यात आलं। ट्रेलरवरनं उठलेल्या वादंगामुळे मुंबईत 29 जानेवारी रोजी विशेष शो दाखवला जाणार आहे।
सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणाच्या तपासात नवीन ट्विस्ट आलाय. आरोपी शरीफुलनं पश्चिम बंगालच्या नदिया छपरा इथनं एक सिम कार्ड घेतल्याचा दावा होता. याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक नदिया छपरा इथे गेलंय. त्यानंतर कुकुमोनी जहांगीर या 4 वर्षाआधीच मृत पावलेल्या व्यक्तीच्या नावानं बनावट सिम कार्ड घेतल्याचं समोर आलं. सैफ अली खानवरती हल्ला करणारे आरोपी मोहम्मद शरीफुलच्या हाताचे ठसे पोलिसांनी जमा केलेल्या सॅम्पलशी जुळत नसल्याचं समोर आलं. सैफवरील हल्ला प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडे तपास सुरू आहे आणि सैफच्या बिल्डिंग आणि फ्लॅटमधील 200हून अधिक फिंगरप्रिंटचे नमुने घेण्यात आले होते, पण यातील बहुतांश सॅम्पलशी आरोपीचे फिंगरप्रिंट्स जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई कोलकाता शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या चालकाला 16 जानेवारीला सैफ अली खानचा संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं. खऱ्या आरोपीला पकडल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली, पण पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचं जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून तो बेरोजगार झालाय असं त्यानं म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण झालं. डीएनए, नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाचे घटनास्थळावरचे नमुने घेण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे. या व्हॅनमुळे गुन्ह्यांची प्राथमिक तपासणी करण्यास मदत होणार आहे. पुण्यामध्ये जीबीएस आजाराचा धोका वाढतोय आणि आठवड्याभरातच पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 101 वरती जाऊन पोहोचली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 जणांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवरती आहेत. महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती NK सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या मदतीला संघ मैदानात उतरलाय. स्थानिक स्तरावरील संघ आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांचा समन्वय सुरू झालाय. मतदानाचा टक्का वाढवण्यासोबतच सरकारची विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संघाकडून केला जाणार आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापपर्यंत काही मिटलेला नाही. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच होणार असा दावा महेंद्र दळवींनी केला. आगामी काळात तटकरेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा देत तटकरे हटाव मोहीम सुरू केल्याचं दळवींनी सांगितलं. पालकमंत्रीपदावरनं विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप मंत्री अनिल पाटील यांनी केलाय. महायुतीच्या 3ही पक्षातील नेते सक्षम असून मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच पालकमंत्रीपदं सुद्धा योग्य पद्धतीनं दिली गेली आहेत असं अनिल पाटील म्हणाले. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी चक्क एकत्र जेवण सुद्धा केलं. दोघांमधील खलबतानंतर चर्चांना उधाण आलंय. आगामी काळात अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे पक्षही फोडले जातील असा दावा संजय राऊतांनी केला. भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली अशी टीका त्यांनी केली. सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाचे ओबीसी नेते रमेश बारसकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 2च दिवसात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. रायगडमध्ये ध्वजवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत तटकरेंच्या उपस्थितीवरती माजी आमदार पंडित पाटील यांनी आक्षेप घेतला. अनिकेत तटकरे मंत्री आदिती तटकरेंसोबत व्यासपीठावरती उपस्थित होते आणि अनिकेत तटकरेंनी प्रोटोकॉल पाळला नाही असा आरोप पाटील यांनी केलाय. महायुतीतल्या पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावर आलाय. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, मात्र कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावरती घेऊ असा थेट इशारा भरत गोगावलेने सुनील तटकरेंना दिला. राज्यात बऱ्याच घटनांमध्ये अल्पवयीन मुलांकडनं गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात. पुण्यासोबतच बारामतीसारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडनं हत्या करणं, दहशत माजवणं अशा घटना वाढल्या आहेत. याबाबत अजित पवारांनी चिंता व्यक्त करत अल्पवयीन मुलांकडनं होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर शासन करणार असे संकेत दिले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. अंतरवाली सराटीत त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी जरांगे त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत. सोलापुरात जरांगेंच्या समर्थनार्थ बार्शीत सुद्धा आमरण उपोषण सुरू आहे. 3ऱ्या दिवशी बार्शीत मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झालेत. अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चिखलदऱ्यात 2 दिवसीय चिंतन बैठक होणार आहे. 1 आणि 2 फेब्रुवारीला बैठक होणार असून ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे अशी माहिती बबनराव तायवाड यांनी दिली. मनोज जरांगे पाटील स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली. सुरेश धसे मराठ्यांचे नेते झालेत, त्यामुळे जरांगेंना झोप येत नाही असं वाघमारे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली. यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी जरांगेंना केलंय.
बदलापुरात फेरीवाल्यांविरोधात पालिकेनं मोठी कारवाई केली. अनधिकृत बांधकामावरती हातोडा चालवत ही बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. पुढील आठवडाभर ही कारवाई केली जाणार आहे. नवी मुंबई पोलिसांना वर्षभरात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलंय. दरम्यान गेल्या वर्षभरात पोलिसांनी 3% अधिकच्या गुन्ह्यांचा छडा लावलाय आणि वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस दलानं ही माहिती दिली. अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणामध्ये चौकशीला वेग आलाय. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जाई बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत आणि त्याच्या आधारे धोडी यांचा शोध घेतला जातोय. विक्रोळी रेल्वे स्टेशनवरती एक्सप्रेस समोर उडी मारत एका 19 वर्षीय तरुण आणि 15 वर्षीय तरुणीनं थेट आत्महत्या केली आणि दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, पण घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पत्नीसोबत रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या तरुणानं चालत्या रिक्षातनं पुलावरनं उडी मारत आत्महत्या केली. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीनं टोकाची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं 8 दिवसांपूर्वी अपहरण झालं. धोडी ज्या दिवशी बेपत्ता झाले त्याच दिवशी त्यांच्या गाडीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदोरे यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात चांदोरे स्थानिकांना दमदाटी करत असल्याचं व्हिडिओ दिसतंय. मात्र गुन्हा दाखल केल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. पुण्यातील एका तरुणीचा जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. पीएमपी बस समोर बुलेटवरनं स्टंट करत रील बनवण्यात आली आणि या व्हायरल रीलवरती पोलीस कारवाई कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यामध्ये सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. राज्य सरकारनं 3 लाख टन तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 300 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं रावल यांनी सांगितलं. लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2425 रुपयांचा दर मिळालाय. दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रत्येक किलो मागे 40 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे यंदाचं वर्ष बेदाणा उत्पादकांसाठी तेजीत राहण्याचा अंदाज आहे. बेदाण्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे दरात सुद्धा वाढ झाली आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत मोसंबीची लागवड केली. एरण गावातील शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. बुलढाण्याच्या खामगावात बोगस जात प्रमाणपत्रासोबतच बनावट शासकीय प्रमाणपत्र वाटण्याचा गोरखधंदा सुरू आहे. बोगस प्रमाणपत्रावरती अनेकांनी लाभ घेतलेत. या प्रकरणाची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. महसूल प्रशासनाच्या नाकावरती टिचून हे वाटप केलं जाते. मात्र प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतली असून अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. जालन्यात महानगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. पाणी वेस्ट राजमहल टॉकीज रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले. मात्र यावेळी अतिक्रमणावरील कारवाई रोखण्यासाठी एकानं हातात चाकू घेत आत्महत्येचा इशारा दिला. मात्र उपस्थितांनी त्याला रोखलं. वाशिममध्ये मुसळधारेमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. मात्र अजूनही सरकारकडनं मदत काही करण्यात आली नाही. दरम्यान ही मदत खात्यामध्ये वर्ग करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती. वाशिमच्या पांगरी नवघरे परिसरात रब्बी पिकांचं अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाण्याअभावी नुकसान होत आहे. पिकं धोक्यात आली असून वीज पुरवठा वेळापत्रकात बदल करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली. नितेश राणेंच्या सूचनेनंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. बांधकामं पाडण्यासाठी मुदत देऊन सुद्धा बांधकामं न पाडली गेल्यामुळे कारवाई करायला सुरुवात झाली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीच्या जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होतीये. गावकऱ्यांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय. लोणार सरोवरानंतर बुलढाण्यातील भोर येथील पुरातन स्थळाला आता राज्य संरक्षित स्मारक जाहीर करण्याचा मोठा निर्णय शासनानं घेतलाय. त्यामुळे लवकरच भिंतींच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबतच अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अकोल्याच्या बाळापूर बस स्थानकात असलेल्या बोर्डावर छत्रपती संभाजीनगर शहराच्या नावावरती काळी शाई लावण्यात आली. दरम्यान या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं सरकारनं जाहीर केलं होतं. ते या योजनेच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 12,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 15 कोटींचं अनुदान जमा करण्यात आलंय.